आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे असा यदा नये जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवारो दूता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगली वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची माती आली अनवरत भूमंडळी भेट तू दूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन निघिली लोकी बहिरो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जीवी एत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पचावो येणे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री कृष्ण जय जय रघुवीर समर्थ दशक 7वा समास 6वा बद्धमुक्त निरूपण जया आवडी राम डोळा पहावा निराकार निर्गुण कैसा कळावा सदा सर्वदा पूर्ण वैराग्य व्हावे तये दास बोधासी वाचित जावे जया पाहिजे शांती विरक्ती भक्ती कळावे कसे ज्ञान सायुज्य मुक्ती मनी वाटते की कवित्व करावे तये दास बोधासी वाचित जावे कसा बद्ध मुमुक्षु साधकाणी सिद्ध कसे ज्ञान पूजा करावे प्रसिद्ध कसा तत्व झाडा असे ते पहावे तये दास बोधासी वाचित जावे कुणी निर्मिली पंचभूते जगासी असे कोण करता खरा निश्चयेसी बरे गुज वेदांतीचे ते ठसावे तये दास बोधासी वाचित जावे कसे ब्रह्ममाया अनात्मा आणि आत्मा कसे पिंड ब्रह्मांड आणि दुरात्मा खरा देव तो कोण त्या ते भजावे तये दास बोधासी वाचित जावे पुराणे इतिहास ते 4 वेद असे सर्व गीता नसे काही भेद जया संशय होय कैसे वदावे तये दास बोधासी वाचित जावे परब्रह्मतेची सगुणासी आले असे बोलती पाहिजे पाहियेले कळावे कसे कीर्तनासी करावे तये दास बोधासी वाचित जावे निशी माझी हा सर्व ही ग्रंथ केला सख्या मारुतीने बरा शोधियेला म्हणोनी अति आदरे सर्व भावे तये दास बोधासी वाचित जावे समर्थे महाराज ये रामदासे असे निर्मिले रत्न अज्ञात अध्यात्म कैसे म्हणे सूत उद्धव सुखासी घ्यावे तये दास बोधासी वाचित जावे तये दास बोधासी वाचित जावे तये दास बोधासी वाचित जावे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे प्रशिष्य उद्धवसुत विरचित असं हे अष्टक आहे समर्थांचं ते आज आपण म्हटलं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हीची आता हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे
शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जय धवा पाहिली तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यकीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आपलं नवीन दशक 7वा आणि समाज 6वा बद्धमुक्त लक्षण सुरू होत आहे. त्यामुळे त्या आधीचं जे त्यांचं चिंतन आहे त्या चिंतनाचा थोडासा विचार करू. कारण आता खूप वर चढलो आणि खाली आलोय जरा शांत. आता बद्धमुक्त लक्षण सांगत असताना थोडा तरी असा शांतपणा म्हणजे सहज भाव आलाय. कारण खूप कठीण अशी गोष्ट त्यांनी काल सांगितली. द्वैत निरसन, द्वैत शंका निरसन, द्वैत शंका निरसन, द्वैत कल्पना निरसन. हा जो आहे तर द्वैताची कल्पना निरसन सोपी गोष्ट नाही आहे. आपण सतत द्वैतातच आहोत, जन्मापासून द्वैतात आहोत, अजूनही द्वैतात आहोत. आणि या कल्पनेचं निरसन हा काही छोटा भाग नव्हता, भरपूर वेळ त्याच्यात गेलाय. आता जो विषय आहे तो एक आता उदाहरण जसं त्या दिवशी सांगितलं तसं असावं. जसं आपण उदाहरण बोललो की हत्तीचा एक भाग आंधळ्यांनी बघितला आणि एकेका भागाकडे बघून म्हणतात आहे की आज असा हत्ती आहे, हा असा आहे, याचा आकार असा आहे. डोळस आल्यानंतर पूर्ण हत्ती त्यांना कळला. तसं आता बद्धमुक्त लक्षण सांगत असताना कोणती लक्षणं बद्ध आणि मुक्ताची लक्षणं काय, हा एक भाग जरी हत्तीचा आपण समजला तरी संपूर्ण हत्ती द्वैत कल्पना निरसनमध्ये त्यांनी स्पष्ट केला आहे. आता एकेका छोट्या छोट्या गोष्टींवरती चर्चा करताना त्रास होणार नाही. मोठी गोष्ट सांगितलेली आहे आधीच. तर या समासात श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे महत्त्वाचा, की तो असा की ती साधी गोष्ट आली इतकं कठीण गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला. समर्थांना म्हणजे शिष्यांनी गुरुशिष्य संवादे प्रश्न विचारला. निरूपण ऐकत असताना, मी तर म्हणते निरूपण करत असताना, निरूपण ऐकत असताना आणि करत असताना दोन्ही आपण एकत्र घेऊ. त्यांनी म्हटलं निरूपण ऐकत असताना मन ब्रह्माकार होतं. हा अनुभव श्रोत्यांना येतो. जर वक्ता चांगला असेल तर त्यांना तो अनुभव येतो. म्हणजे समर्थ समोर बसल्या शिष्याला अनुभव आहे, आपले सद्गुरू समोर बसले आपल्याला अनुभव आहे. जे कोणी लक्ष देतील त्यांना अनुभव येतो. मग अनुभव येतो. निरूपण ऐकत असताना मन ब्रह्माकार होते, परंतु पुढे नित्याचा व्यवहार करू लागल्यावर तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरते. जय जय रघुवीर समर्थ अगदी खरा प्रश्न विचारला. ते म्हणतात आहे की अगदी ऐकत असताना 2 मिनटं 3 मिनटं 10 मिनटं 1 तास निरूपण ऐकत असताना मन ब्रह्माकार होऊन जातं,
पण नित्याचा व्यवहार करू लागले की तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरतं. निरूपणात आपण काय ऐकलं याचा संपूर्ण विसर पडतो. किती चुकीची गोष्ट आहे ही आपल्या बाबतीत. एक काहीतरी गोष्ट ऐकल्यानंतर ती गोष्ट लक्षात राहते बाहेरची. आपल्याला सर्वसाधारण व्यवहारातला नियम आहे, एक गोष्ट कोणीतरी बघितलं तर ती बघितलेली व्यक्ती आपल्या लक्षात राहते. कुठून काय वस्तू आणली ती लक्षात राहते, कोणत्या काळी कोणी काय बोललं ते लक्षात राहतं. पण ब्रह्माकार झालेलं मन असून सुद्धा निरूपणामध्ये ब्रह्माकार झालेलं मन असून सुद्धा निरूपणात काय ऐकलं हे संपूर्णपणे विसरून जातं. आणि असं झाल्यावर आपण काय ऐकलं संपूर्ण विसरतो. मग व्यवहार सोडून तर काही चालत नाही. मग त्यांनी असं म्हटलंय की जर हे ऐकलं तर तेच करत बसायला आम्हाला वेळ आहे का? एकदा ऐकलं, मन ब्रह्माकार झालं आणि आम्हाला वेळ आहे का ते ऐकायला? दिवसभर काय तुमचं काही चिंतनच करत बसणार आहे का? दिवसभर काय तुमचं निरूपणच ऐकणार आहे का आम्ही? मग निरूपण जर सतत ऐकलं नाही तर आम्ही विसरतो. आणि निरूपण ऐकलं तर आनंदाची गोडी लागते. पण आनंदाची गोडी लागल्यानंतर जेव्हा आम्ही संसारात येतो तेव्हा त्या संसारामध्ये त्या गोष्टीमध्ये आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्यामुळे जे काही निरूपणात आपण ऐकलं त्याचा संपूर्णपणे विसर पडतो. बरं, व्यवहार सोडून तर काही आम्हाला चालत नाही. मग याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादाने प्रपंच पण धड होत नाही हो. प्रश्न विचारला शिष्याने. तिथे गेले, निरूपणात गेले, निरूपणामध्ये मन ब्रह्माकार झालं, अतिशय आनंद मिळाला आणि इतका आनंद मिळाला की असं वाटलं सोडूच नाही. आम्ही जेव्हा आता केदारनाथाला गेलो किती लोक म्हणत होते देवभूमीतून बाहेर पडावं वाटत नाही. पण कसं शक्य आहे तिथे राहणं? म्हणजे सतत आणि जे देवभूमीत राहतात ते कोणते ब्रह्मरूपात राहतात, त्यांना अनुभव आहेत साधे. म्हणजे तिथे राहणं शक्य नाही, पुन्हा आपल्या गावी परत येणं, निरूपण ऐकल्यानंतर पुन्हा आपल्या प्रपंचात पडणं हे चालूच राहणार आहे. आणि प्रपंच इतका गोड आहे की त्या प्रपंचामध्ये आम्ही गेलो की त्यानंतर ह्यांनी सांगितलेल्या एकही गोष्ट लक्षात राहत नाही म्हणतात. असा प्रश्न विचारला आहे श्रोत्याने. आणि तो विचारणारा श्रोता कल्याण स्वामी आहेत. तर त्यांना थोडी ते प्रश्न पडतात, हे प्रश्न आपले आहेत हे. त्यामुळे आपल्या प्रश्नांवर. आणि बरं, याच्यामुळे काय होत आहे, दोन गोष्टी घडतात. ते आठवत नाही याचं दुःख तर होत नाही म्हणा जास्त, जाऊ दे विसरला, पण प्रपंच आमचा धड होत नाही म्हणतात. व्यवहार सोडून जर काही चालत नाही मग याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादानं प्रपंचसुद्धा धड होत नाही. मग प्रपंचातून मन निघालेलं नसल्याने परमार्थही पण हाती लागत नाही. पुन्हा जेव्हा आम्हाला यायचा प्रसंग पडला निरूपणाला तर असं वाटतं आजचं निरूपण गेलं तरी चालेल, आपण उद्या जाऊ. कारण इकडे मन रमलाय ना, तिथे कसा बसा गेला, मन रमलं, पुन्हा इकडे आला, पण जास्त वेळ त्याला इकडे राहावं वाटतं. हे कसं काय? इतकं सुंदर प्रपंच आहे, इतकं सुंदर परमार्थ आहे, इतकं सुंदर तुम्ही द्वैत निरसन सांगितलं, इतकं समजा तुम्ही कल्पना निरूपण सांगितलं, सगळं आम्हाला पटलं 1 तास. पण जेव्हा आम्ही पुन्हा संसारात रमलो, दिवसभर थोडी परमार्थ करणार आहे. ते महाराज जसे करत होते, दिवस रात्र माळ करणं, जप करणं, उपासना करणं, तप करणं, तपश्चर्या करणं, हे आमच्याच्याने शक्य नाही आहे म्हणतात आहे. प्रपंचातून मन निघालेलं नसताना परमार्थही धड हाती लागत नाही. याला काय करावं? आणि परमार्थ करण्यास आरंभ केलेला असल्यामुळे सगळ्या साधकांना ही त्रास होतो. प्रपंच करणाऱ्यांना त्रास होत नाही, जे प्रपंचामध्ये रमलेले आहेत त्यांना त्रास होत नाही, जे अज्ञानी आहेत त्यांना त्रास होत नाही. म्हणजे मनाची डचमळच वाढते. उलट जर प्रपंच सुटत नाही आणि परमार्थ करू शकत नाही, मग त्यामुळे आमची अवस्था अतिशय कठीण होते म्हणतात. त्याच्यावर काय इलाज आहे? साधकांनाही अडचण येते. म्हणजे साधक होणं सोपं आहे का? साधक झाल्यानं अडचण म्हणजे हीच, मन मोहानी लिप्त आहे प्रपंचामध्ये लिप्त असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. हा प्रश्न विचारला आहे, म्हणजे हे त्याचं बॅकग्राऊंड आहे. आम्ही काय करायचं आता? आम्हाला परमार्थ आवडतोय, पण प्रपंचातलं मन काही निघत नाही. आणि प्रपंचामध्ये सुद्धा अडचण येते की आम्हाला परमार्थ करायचा आहे, परमार्थ करता येत नाही, प्रपंच करता येत नाही. हा जो मोठा गोंधळ होतो की नाही, ते तिकडचं आवडल्यामुळे होतो आहे. बाकीच्यांना का होत नाही? कारण त्यांनी त्याची चव चाखली नाही. एक तास जो आनंद घेतला तो आनंद ह्यांनी घेतला नसल्यामुळे ते आनंदात राहतात. आणि त्यांच्याकडे बघितल्यावर कळतं की ते आनंदात आहे, आपण त्याच्यातही आनंदात नाही आणि याच्यातही आनंदात नाही, तर कसं करावं? हा प्रश्न आहे. मग साधकांना ही अडचण फार त्रास देते आणि इतरांकडे लक्ष देण्याची सवय आहे. ते कसे सुखात आहेत, त्यांनी कुठे परमार्थ केला, ते कोणत्या पोथ्या वाचतात, ते कोणते पुराणं वाचतात, तरी तर सुखात आहेत.
आणि आपण सगळं करून सुद्धा ना धड हे ना धड ते, म्हणजे विचार करणाऱ्यांच्याच मागे चिंता आहे सगळी. जो विचार करतो, मग साधकांना बघा, तो सगळा विषय झाला 7 दशकांमधला अतिशय महत्त्वाचा समास, की ज्याला आपण एकेका ओवीला 1-1 तास बोलू शकतो असा. आणि आज अगदी सर्वसाधारण पातळीवर समर्थ विचारतात अशी परमार्थामध्ये अशी साधकाची अडचण होते. ही जी अडचण आहे त्याचं काय करायचं? सत्संगानं आणि सद्गुरूंच्या मुखानं श्रवण केलं. सत्संगाने आणि सद्गुरूंच्या मुखाने श्रवण केल्यानं स्वरूपाची खरी गोडी लागते. आणि ही गोडी कोणाला लागली? ज्यांनी सद्गुरूंच्या मुखाने ऐकलं किंवा त्यांनी सत्संगात ते गेले, सत्संगामध्ये गेले, मनाला पटलं, त्यांना स्वरूपाची ओढ लागते. पण प्रपंचाचं प्रेम सुटलेलं नसल्यामुळे पुन्हा प्रपंचामध्ये आपण येतो आणि मन चटकन रमून जातं. मन चटकन रमतं, कारण इकडचं जे इतके कष्ट करून जमवलं आहे कसं बसं आपलं भांडवल, ते एका मिनिटामध्ये घरी आलं, नातू गळ्यात पडला की झालं, सगळं संपलं. मग परमार्थामध्ये आणि त्या निरूपणामध्ये काय सांगितलं हे आमच्या काही लक्षात राहत नाही. पण प्रपंचाचं प्रेम सुटत नाही ना. मग श्री समर्थांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, उत्तम उत्तर दिलं आहे, की त्या उत्तराचा भावार्थ असा आहे. समर्थांनी उत्तर दिलं म्हणजे प्रश्न विचारणारा आपल्यासाठीच विचारतो. राम वसिष्ठांच्या समोर बसले आहेत कारण आपल्यासाठी बसले आहेत, की मला स्वतःला प्रश्न आहेत की नाही तो नंतरचा मुद्दा आहे. कारण मी परमार्थ माझं परब्रह्म स्वरूप मी जाणतो. पण माझं जे अवतार कार्य आहे त्या अवतार कार्यामध्ये, नर अवतारामध्ये मी स्वतः तसं वागायला पाहिजे जसं नर वागतात. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि हे सगळे प्रश्न आपल्या कामाचे आहेत. मग तसे हे प्रश्न शिष्याने जेव्हा विचारले, गुरु शिष्य संवाद आहे, मग त्यांनी गुरु आणि शिष्याच्या संवादामध्ये हा जसा प्रश्न विचारला तर मनाला पटकन पटला. कारण ओढ जास्त परमार्थाचीच आहे. ओढ जास्त सगळ्यात जास्त कशाची आहे? आपल्याला याचीच आहे. मग असा परमार्थ किंवा मग आता भावार्थ असा आहे की प्रपंच व परमार्थ किंवा बद्ध आणि मुक्त यांचा देहाचा, समर्थ या ठिकाणी सांगतात आहे, देहाचा परिस्थितीशी संबंध नाही. परमार्थ करत असताना परिस्थिती महत्त्वाची नाही, प्रपंच करत असतानाही परिस्थिती महत्त्वाची नाही असं गृहीत धरा. अजून ओवी सुरू झाली नाही आहे, त्याचं बॅकग्राऊंड ते सांगतात आहे. आता अशी अडचण होते, करू प्रपंच का करू परमार्थ, ही अडचण होत असेल तर तुम्ही समजून घ्या की देहाचा परिस्थितीशी संबंध नाही आहे. देहाचा म्हणजे बद्ध असणे, मुक्त असणे, प्रपंच करणे, परमार्थ करणे याची देहाचा त्याच्याशी काही परिस्थितीशी संबंध नाही. हे प्रथम नीट लक्षात घ्या म्हणतात. हे प्रथम नीट लक्षात घ्या की देहाचा संबंध म्हणजे परिस्थितीशी नाही आहे. बद्धपणा आणि मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत. जीवाच्या अवस्था. मग कल्पना निरसनमध्ये तेच सांगितलं आहे त्यांनी की जी कल्पना करू तसं होणार आहे. आपण जशी कल्पना करू तसंच होणार आहे. ह्या अंतर्यामी अनुभवाच्या अवस्था आहेत ना. म्हणजे याचा सरळ आपण या ठिकाणी अर्थ घ्यायचा, प्रपंचामध्ये गेलो, प्रपंचामध्ये कर्म करत असताना मन जर आपलं परमार्थ देवाकडे, त्यांनी सांगितलं त्याच्यात परमार्थाच्या विचारावर नाही की ते काय ओवी होती आणि काय होतं असं नाही, देवाच्या सान्निध्यात जर मन ठेवलं तर अंतर्यामी अनुभवायच्या असतात म्हणतात या सगळ्या गोष्टी. अगदी मोठा सत्पुरुष जरी असला, समर्थ या ठिकाणी म्हणतात मोठा सत्पुरुष जरी असला तरी त्याला देहानी जगात वावरावे लागते. जगात सगळं वावरावं लागतं, सगळं कर्म करावं लागतं. ते ज्ञानराज प्रभू तर नेहमी म्हणतात की मी सद्गुरू झालो आणि मी गुरु झालो म्हणजे मला कर्म नाही का, मी खाणार नाही का, मी जेवणार नाही का, मी झोपणार नाही का, मी काळा नाही का तुमच्यासारखा, मी काही गोरा आहे का, मोठा आहे का, माझ्यामुळे सुदर्शन चक्र आहे का माझ्या हातात, असं काही नसतं. सर्वसाधारण आपला जीव जसा कर्म करतो तशी कर्म आम्हाला करावी लागतात, सगळ्या गुरूंना करावी लागतात. मग हे करत असताना सुद्धा ते गुरु आहेतच ना. म्हणजे कर्म करणे हे त्यांचं सुरूच असतं. हाच विषय त्यांनी पुन्हा वेगळ्या पद्धतीने सांगितला आहे की ज्या जगामध्ये बद्धपणाने जगतो, ज्या जगामध्ये बद्धपणाने जगतो, म्हणजेच आपण आत्ता जे म्हटलं ते तर अज्ञानात आहेत, त्यांना तर काहीच माहिती नाही तरी ते कसे सुखात आहेत, हा जो विचार आहे तो बद्धपणे जगतोच आहे ना. त्या काळामध्ये जसा जगतो, जसा मुक्तपणे राहतो त्याच जगामध्ये. जग काही वेगळं नाही तयार केलं आहे आपल्या सद्गुरूंसाठी किंवा एखाद्या ज्ञानी माणसासाठी किंवा निरूपण करणाऱ्यासाठी. म्हणजे जे सद्गुरू निरूपण करतात आहे त्यांच्यासाठी जग काही वेगळं नाही आहे. त्यांनाही भूक लागलेली असते, त्यांनाही एकादशीच्या दिवशीचा उपवास करावा लागतो आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा ते मुक्त आहेत. परिस्थिती हीच आहे. कधी कधी मुलाचे आजार, आता त्या सातारकर सांगत होते की माझ्या मुलाचं काही अडचण आली होती जेव्हा, तरी माझं प्रवचन सुरू होतं. म्हणजे ह्या जगामध्ये
मुक्तपणे जगू शकतात. बद्धांच्याच जगामध्ये मुक्तपणे जगू शकतात. जग बदललेलं नाही, त्यांना पण दुःख आहे, त्यांना पण सुख आहे. मग जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, ती नितळ आहे. हा प्रश्न पुन्हा बेलसरे सांगतायत. बरं, अजून समर्थांच्या ओव्या सुरू झाल्या नाही. त्यांनी बॅकग्राऊंड तयार केलं तर आपल्याला समर्थ कळतात. त्यांनी जेव्हा सांगितलं की या मुक्तांसाठी असं काही वेगळं जग नाही, ते कदाचित त्यांच्या ध्यानात जातात तेव्हा मुक्त अवस्था या जगापासून दूर जातात ते. पण प्रत्यक्षात जगामध्ये जे वावरतात त्यांना सुद्धा बद्धाची जी लक्षणं आहेत तेच सगळे लक्षणं त्यांना समोर दिसतात. मग त्याच लक्षणांमध्ये ते राहतात की नाही, ते मुक्त राहतात की नाही, त्यांना कशाचा फरक पडत नाही. स्वतःच्या जीवाची त्यांना चिंता नसते. त्यांना सुद्धा भूक लागते, पण ते भुकेवर नियंत्रण मिळवतात. त्यांना सुद्धा काही बघावं वाटतं, पण ते बघत नाहीत. मग आपल्याच जगात राहून ते वेगळे राहतात. त्यांच्या हातात मोबाईल नसेल, त्यांना बाकीच्या सोशल मीडिया नसेल, गुरु जर असतील, असे याच काळात जगतात ना. त्यांच्यासारखे वेगळा काळ आहे कलियुगातला, असं त्यांनी समजावून सांगितलं. या जगण्यामध्ये रमण्यामध्ये ती बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो. आता ही बद्धाला देहबुद्धी असल्यामुळे स्वस्वरूपापासून तो दूर जातो. म्हणजे सरळ सरळ देहाला तो आपलं महत्त्व देतो आणि त्यामुळे त्या आत्मबुद्धीपासून दूर जातो. पण मुक्ताला त्याच ठिकाणी मुक्ताला आत्मबुद्धीच्या बळाने दृश्य विश्वाचा स्पर्श नसतो. मुक्त जो आहे त्याला दृश्य स्वरूपाचा स्पर्श नसतो आणि बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो. जय जय रघुवीर समर्थ. परिस्थितीत बदल नाहीच आहे काही कोणाच्याच, ना बद्धाच्या ना मुक्ताच्या. बद्धही त्याच परिस्थितीत आहे आणि मुक्तही त्याच परिस्थितीत आहे. परिस्थितीमध्ये बदल नाही. तोही आईच्या गर्भातून आलेला, त्यालाही भाऊ बहीण आहेत, त्यालाही संसार आहे, त्यालाही शिष्य आहे, त्यालाही परिस्थिती आहे, त्याला गरिबी आहे, त्याला श्रीमंती आहे, त्याला ज्ञान मिळवायचे, तो शाळा सोडून जाऊ शकत नाही, शिक्षण घ्यावंच लागतं. आता देवकीनंदन ठाकूरनी जेव्हा मुलाला लॉन्च केलं असं म्हणतात या क्षेत्रामध्ये, तर सगळ्यांनी घेतलंच ना त्यांच्यावरती ऑब्जेक्शन की असं कसं, तुम्हाला या ठिकाणी शिक्षण घेणं भाग आहे, शिक्षण न घेता तुम्ही या पदावर बसता. म्हणजे जरी ते गुरु व्हायच्या पदाचे असतील तरी त्यांना लौकिक अर्थाचं शिक्षण घ्यावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी बद्धतेच्या त्यांच्या समोर आहे ना. मग त्यांच्यासमोर फरक सगळ्यात महत्त्वाचा, बेलसरेंच्या याच्यात 2 ओळी महत्त्वाच्या सापडल्या की त्यांनी म्हटलं बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो, तर मुक्ताला आत्मबुद्धीच्या बळाने दृश्य विश्वाचा स्पर्श नसतो. जय जय रघुवीर समर्थ. दृश्य विश्व समोर असून सुद्धा त्याला ते जाणवत नाही आणि बद्धाला स्वरूप जाणवत नाही. बद्धाला स्वरूप जाणवत नाही, यांना दृश्य जाणवत नाही. एवढाच काय तो फरक आहे. आणि एवढाच काय तो फरक, हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे. जीवनाचं कल्याण करणारा फरक आहे. दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून बद्धाचे मन उन्नत होऊन वावरते. दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून बद्धाचे मन उन्नत होऊन वावरते. आता एकच प्रकार आहे. बद्धाला काय वाटतं हे सगळं खरं आहे. बद्ध म्हणजे या संसारामध्ये लिप्त, याच्याबद्दल माया मोह वाटणारा व्यक्ती. त्याला वाटतं इतका उन्मन, अतिशय अंतिम टोकाचा आनंद त्याला मिळतो, सुखामध्ये असतो तो अंतिम सुख त्याला. त्याच्या दृष्टीने कशामध्ये आहे की त्याचं बद्धाचं मन उन्मन होऊन जातं या सगळ्या व्यावसायिक, या सगळ्या इथल्या माईक क्रियांमध्ये. समजा त्यांनी ठरवलं परदेशात जायचं, इतके मोठे पैसे खर्च केले, परदेशात स्थायिक झाला, तो उन्नत आहे, त्याचं उन्मन झालं आहे त्याचं, कारण मला पाहिजे ते सगळं मिळालं आहे. त्यामुळे तो बद्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं उन्मन मन, त्यामध्ये सुद्धा आनंदात रमतं. पण अर्धवट अवस्था जी आहे की बद्ध आणि मुक्त याच्यामधली साधकाची जी अवस्था आहे, त्या साधकाच्या 4 अवस्था आपण व्यवस्थित पाहिल्या. तर ही जी अवस्था आहे पण वास्तविक हे दृश्य विश्व हे संपूर्ण सत्य मानून बद्धाचं मन उन्मन होऊन जातं. म्हणजे ती उन्मनावस्था त्याला येते की याच्यामध्ये आनंद आहे, पण ते टिकत नाही. 10-15 वर्षांनंतर ती खाली येते, नंतरचा भाग आहे. पण सध्याच्या परिस्थितीत बद्ध आणि मुक्त जर सोबत असतील तर तो उन्नत अवस्थेत आहे आणि मुक्ताजवळ काही नसून सुद्धा उन्नत अवस्थेत आहे, असं घडू शकतं. परिस्थिती तीच असून सुद्धा. मग प्रश्न हा होता की माझं मन नाही लागत, 1 तास बरं वाटतं, तो साधकाची अवस्था आहे म्हणून. बद्ध बद्धामध्ये आनंदात आहे आणि मुक्त मुक्तामध्ये खुश आहे. म्हणजे आपल्या संसारात दोघंही जण खुश आहे. प्रश्न आमचा आहे. मला असं वाटतं की आम्हाला तिथे बरं वाटतं, पण इथे पण मन सोडवत नाही, ही जी अवस्था आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं हा मानसिक अवस्था आहे, ही मानसिक अवस्था आहे, ती परिस्थिती नाही. परिस्थितीवर या सगळ्या गोष्टी अवलंबून नाही.
दृश्य विश्व हे संपूर्ण सत्य मानून बद्धाचं मन उन्नत होतं. वास्तविक प्रत्यक्षात काय व्हायला पाहिजे की वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी नाही व आत्मबुद्धी नाही हे स्वतः सिद्धच असल्याने त्यास बद्ध पण नाही आणि मुक्त पण नाही. जेव्हा तो साधक किंवा सिद्ध आहे, सिद्धामध्ये ना बद्धपण ना मुक्तपण, तो स्थिर आहे, तो सहज आहे. त्यामुळे तो याही परिस्थितीमध्ये तो आनंद घेऊ शकतो. आणि तो जो आनंद घेतलेला व्यक्ती आहे, तो व्यक्ती जेव्हा निरूपण करतो म्हणजे आपले सद्गुरू, तेव्हा ते निरूपण या साधकाला आवडतं, बद्धाला आवडत नाही. ते साधकाला आवडतं म्हणजे एक स्टेप पुढे गेला तो. ह्यांनी हा बद्धपणा मुक्तपणा कशातच नाही आहे. असाच व्यक्ती सद्गुरू असू शकतो, असाच व्यक्ती निरूपण प्रभावी करू शकतो. त्यामुळे त्यांनी म्हटलं जो असा व्यक्ती जो निरूपण करतो त्या निरूपणाला ऐकून हे जे बद्ध आहेत त्यातले काही येतात निरूपणाला, एक तास आनंद भोगतात. काय झालं? एक तास आनंद भोगतात आणि नंतर पुन्हा जेव्हा संसारामध्ये येतात तेव्हा ते पुन्हा विसरून जातात. ऐकलेला हा जो मुक्त पुरुष आहे त्या मुक्त पुरुषाचं ऐकलं जातं, कारण ती त्यांची अवस्था अशी आहे की ऐकून त्यांना मन रमतंय. बद्धाचं मन सुद्धा तिकडे रमत नाही. हा 3 कॅटेगरी आपल्याला बेलसरींच्या निरूपणात सापडल्या. बद्धपण आणि मुक्तपणही नसतं, बद्धपणही नसतं, हे सगळे मानवी दृष्टिकोनाने निर्माण केलेले भेद आहेत. मग एवढी मोठी दृश्य कल्पना निरसन आपल्याला सांगितल्यानंतर हे आपल्या मनाचे भेद आहेत हेही शिष्य तुला कळलं नाही अजून? हे जर तुला अजूनही कळलं नसेल तर मला काय पुन्हा सांगायला लावतो ह्या सगळ्या गोष्टी? हे सगळं खरं आहे खोटं आहे सांगितल्यानंतर पण ते म्हणा हो ते मला पटलं, ते मला आवडलं, कारण तुम्ही इतकं गोड सांगता ना की ते मला खूप पटलं आणि पटल्यामुळे मन इतकं रमतं ना. बस तिथला प्रसाद घेतला, निरूपणाचं आपलं कीर्तन झालं, प्रसाद घेतला. तो प्रसाद घेऊन घरी नातवानी मागितलं प्रसाद दे, काय आणलं आजी असं म्हटलं, प्रसाद दिला की पुन्हा त्या नातवामध्ये इतकं मन रमतं की सगळं विसरून जातो कीर्तनात काय सांगितलं. हा प्रश्न आहे म्हणतात माझा आता. तुम्ही जे सांगितलं ते ज्ञान ते अतिशय उत्तम ज्ञान, म्हणून तर तुमच्याकडे बघत राहिलो, नुसता तुमच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो. तुमचं आवडलं, उठावं नाही वाटलं अजिबात. एक तास हल्लो सुद्धा नाही. पण घरी गेल्यावर मोठा प्रश्न पडला. जसा घराच्या बाहेर पडलो तर असा प्रश्न झाला. आता याच्यावरती पटलं ना, जे बद्धाला पटतच नव्हतं ते साधकाला पटतंय. पण आता पुढचा प्रश्न आला, मी काय करू? आता माझ्या हातात काय आहे? मग आपल्याला दृश्याचा पाया घेतल्याखेरीज विचार करता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणजे ते म्हणतात आहे की दृश्याचा हा पाया घे मनात. म्हणून बद्ध आणि मुक्त या अवस्थांचा आपण देहाच्या दृष्टीने विचार करतो ना, हे चूक आहे. तू जर देहाच्या दृष्टीने विचार केला, याचा सरळ अर्थ त्यांनी सांगितला की घरी गेला, मी देवाचंच कीर्तन करतो की नाही, मी कोणत्या तरी मोठ्या शक्तीचंच कीर्तन करतो की नाही, मी परब्रह्माचंच कीर्तन करतो की नाही. मग ते परब्रह्माचं रूप तू स्वतःच्या घरामध्ये बघ. तुला संसार सोडायला सांगत नाही. तुला जे मी काही शिकवलं आहे, जे काही तुला आवडलं, मी शिकवलं नाही, तुला आवडलं, तुला जे काही आवडलं ते तुला पटलं, ते तुझ्या मनात जरी राहिलं नाही तर तेच गोष्ट घेऊन कॅरी कर आणि घरी येऊन आपल्या नातवांमध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या कामामध्ये लाव की हे काम मी करतोय, हे त्याच्यासाठी करतोय, हा नातू त्यांनी दिलाय. असा संबंध जर तू आत्मिक संबंध त्या गोष्टीशी लावला तर ते काम करत असताना सुद्धा मुक्ततेचा अनुभव येईल. कर्म सोडायला कोणीही सांगितलेलं नाही आहे. तुझ्या मनातला प्रश्न जो आहे तो माझं मन का त्या ठिकाणी रमत नाही, तर त्याचं मन आहे तू ओढाताण करतो की निरूपणात काहीतरी वेगळं सांगितलं आणि प्रत्यक्षात मला मायेमध्ये रमावं वाटतं असं तुला वाटतं. तुला वाटतं पुन्हा कल्पना, तुला असं वाटतं की मी मायेत रमलो, पण प्रत्यक्षात असं म्हणायचं आहे की हे माया नाहीच आहे. ही मायासुद्धा वैष्णवी माया भगवंताचीच आहे आणि त्यांनी मला हे कर्तव्य दिलेलं आहे, ते मला करायचं आहे. असं जेव्हा तू ताण न घेता करशील, म्हणजेच परिस्थितीवर तू अवलंबून राहणार नाही, तेव्हा आपोआप ते निरूपण तुझ्या जीवनात उतरेल. याची तू काळजी करण्याचं कारण नाही. तू सातत्याने येत राहा. पण जर ते निरूपणाला येत राहिला तर सातत्याने आल्यानंतर तुझ्यात बदल होईल. कारण पारडं इकडे का तिकडे असं होतं. तिकडे राहिला तर तिकडचं पारडं होईल, इकडे राहिला तर पारडं इकडचं वाढू शकतं. त्यामुळे तू सतत ये. कंटाळा केला तर तुला बद्धमध्ये मोडल्या जात आणि त्याचा तुला त्रास होईल. बाकीच्या बद्ध आता तू एकदा आमच्याकडे आला
एकदा आमच्याकडे आल्यानंतर तुला तिथून सुटका नाही. जोपर्यंत तुझी मुक्ती होत नाही तोपर्यंत इथून सुटका नाही, तळमळ होतच राहणार. ती तळमळ जर थांबवायची असेल तर इथे जास्त येऊन लक्ष याच्यात घाल. आणि नंतर हा प्रश्न आहे आता बद्धमुक्त लक्षण. याचं जे बेलसर यांनी सांगितलेली प्रस्तावना अशी आहे, म्हणून सत्पुरुषाच्या तोंडून परमार्थ श्रवण करताना श्रोत्याचं मन ब्रह्मस्वरूपाला जाऊन चिकटतं. उत्तम असतील बोलणारे तर जे बोलतात उत्तम. लहानपणी 3-4 वर्षाच्या वेळी जे ऐकलं ना ते अजून कानात घुमतंय, हृदयामध्ये साठलंय. मी म्हटलं जे पांडे गुरुजींनी सांगितलं, ते होते समर्थ हायस्कूलचे शिक्षक, पण त्यांनी जे सांगितलं ते जेव्हा ते कीर्तनाला यायचे ते माझ्यासाठी 5 मिनिटं थांबायचे. ती बाई आली टाळवाली की आपण सुरू करू म्हणे, टाळवालीला उशीर झाला तर आपण सुरू नाही करायचा. हे एक प्रेम, भगवंताच्या समोर बसायला मिळतं हे प्रेम. आणि त्यांचे सगळे शब्द अजूनही, आता सगळे शब्द कानात घुमतात असं नाही, पण मन तिथे चिकटलं आहे हे निश्चित आहे. आणि आमचे महाराज म्हणायचे कधी ना कधी आपल्याला माझ्याकडे यावंच लागणार आहे. किती वेळ लागतो तो तुमचा प्रश्न आहे. असं जे कानात घुमणं आहे तेवढं जरी घुमलं, कथा जरी त्यांनी काय सांगितली ते ऐकलं नाही ना तरी चालतं, पण ते घुमलेलं आहे ना, मग ते सत्पुरुषाच्या तोंडून जो ऐकलेला परमार्थ आहे ना, त्यामुळे जे मन आहे ना ते तिकडे आकृष्ट होतं. त्यांनी म्हटलं आहे की ब्रह्मस्वरूपाला जाऊन चिकटतं, आपण म्हणतो आकृष्ट होतं. तिकडे बरं वाटतं, इथे सगळं खोटं वाटतं. सर्वसाधारण संसारामध्ये सुद्धा 4-5 बायका झाळकाय मायका घेऊन बसून 30 वर्षाची माझी मुलगी म्हणते याच्यात काही पडलं नाही, मी आपलं माझं एकट्यात काहीतरी काम करीन, देवाची पूजा करीन, मुलींना शिकवीन, या 4-5 गोष्टी या चाळकाय मायका बसून मला काही मिळत नाही. म्हणजे आपोआपच एकांताकडे मन गेलं ना, म्हणजे शेवटी एकांताकडे, सत्याकडे, धर्माकडे आपलं मन आकृष्ट होतं. कारण मूळ तसंच आहे. आम्हाला परमार्थ वाचावा वाटतो, त्यांना त्यांचं काम करावं वाटतं. कुचाळकाय करण्यापेक्षा हे बरं असं जर या वयात वाटलं, पुढे जाऊन निश्चित कल्याण आहे. म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाला जाऊन मन चिकटतं आणि चिकटायला पाहिजे, तेच एक सत्य आहे अंतिम. पण श्रवण आटोपलं की पुन्हा नित्याच्या हीन प्रापंचिक पातळीवर उतरतं ना, ते संतांच्या संगतीत हा प्रकार कमी होतो. संतांच्या संगतीमध्ये हा प्रकार होतो. म्हणून नेटाने जावं, नेटाने त्याच गोष्टींचा विचार करावा, नेटाने ते करावं. म्हणजे आता हा जो पहिला प्रकार आहे सत्पुरुषाच्या तोंडून पडला. दुसरं, बरेच थोर ब्रह्मज्ञानी पुरुष काय करतात, ब्रह्मज्ञानी असतात, त्यांना सगळं समजलेलं असतं. ही दुसरी कॅटेगरी खूपच महत्त्वाची आहे. आणि ते बरेच थोर ब्रह्मज्ञानी पुरुष काय करतात, शांत आणि निवृत्तीप्रधान असतात, की एकांतामध्ये राहायचं त्यांना आवडतं, जीवन जगतात, त्यांना कळलेलं असतं सगळं जीवनाचं तत्त्वज्ञान. समर्थपा त्यांचा पण उहापोह करतात आहे. म्हणजे पुन्हा कर्तव्य काय आपलं. जर ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, त्याला जर सगळं समजलं आहे, त्याला जर सगळं जाणवलं आहे, तर तो काय करतो, शांत होऊन जातो, एकदम निवृत्तीप्रधान जीवन जगायला जातो. हे योग्य आहे का म्हणतात. निवृत्तीप्रधान जीवन, एकट्याचं जीवन, एकटाच निघून गेला हिमालयावर, ते योग्य आहे का. अरे बद्ध इतके पडले आहेत, इतके अज्ञानी. पण मानो किंवा न मानो आपलं काही कर्तव्य आहे की नाही. सत्पुरुषांचं कर्म आणि ज्ञान यांचं स्वरूप जर त्यांना समजलं आहे, तर या दोन्ही समस्या सुटतात. तेव्हा स्वतःमध्ये अथवा परिस्थितीमध्ये बदल आणावा असं वाटतं, तेव्हा माणूस कर्म करण्याला उद्युक्त होतो. म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा सद्गुरूंचं कार्य या सिद्धाच्या पण मनात येतं. या सिद्धाच्या मनात येतं, बाबा रे तुला कळलं ना, कितीही कोणी चिडलं, कितीही कोणी नाराज झालं आणि कितीही कोणी दुर्लक्ष केलं तरी तुझं कर्तव्य तू कर, कारण तुझ्याजवळ काहीतरी वेगळं गवसलं आहे, माझ्यासारखं तू झाला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. इथे कोणती देवाणघेवाण होणार आहे, तुझ्या ज्ञानाची देवाणघेवाण कर. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की सत्पुरुषाच्या तोंडून जर परमार्थ निघाला, बाहेर पडला, तर लोक बरोबर आकृष्ट होतात. हे त्यांच्या कल्याणासाठी तू कर. तुला सगळं कळलं आहे ना, मग कळल्यानंतर हिमालयात निघून नको जाऊ. म्हणजे कर्मसिद्धांत या ठिकाणी सुद्धा सांगितला आहे की कर्मसिद्धांत स्वतःचा संसार, स्वतःचा प्रपंच, स्वतःचा देश, स्वतःचा समाज, याच्या व्यतिरिक्त स्वतःचं कुटुंब, स्वतःचा देह, खाणं पिणं सगळं कर. आणि करत असताना सुद्धा, हे सगळं करत असताना या वासनांमध्ये न अडकता, हे जे 6 षड्रिपू आहे त्याच्यामध्ये न अडकता, कळल्यानंतर थोडी तरी परोपकाराची भावना निर्माण झाली पाहिजे. जे जसं शक्य आहे तसं करायला पाहिजे. त्या तृप्तीसाठी हे जे धडपडत असतात ना, सतत धडपड, हे काय म्हणतात, त्या तृप्तीसाठी ते धडपडत असतात ते बद्ध माणसं,
बद्ध जीव सतत तृप्तीसाठी धडपडत असतात. त्या धडपडीकडे कर्माचं मूळ आहे. ती जी धडपड करतात ना ते कर्माचं मूळ आहे. ज्यांच्या प्रापंचिक वासना शांत झालेल्या नसतात अशा काही माणसांना पूर्व पुण्यामुळे सत्पुरुषाची संगत लाभते. खरं म्हणजे सत्पुरुषाची संगत लाभणं हेच खरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. संतांच्या शब्दातील आध्यात्मिक तेजाने त्यांचे मन तात्पुरते आत्म्याच्या सूक्ष्म आणि पवित्र वातावरणामध्ये शिरते. हेच त्यांनी याचं सगळ्यांचं वैशिष्ट्य सांगितलं आहे की जर चांगला वक्ता असेल तर निरूपण चांगलं असेल तर त्या निरूपणाला ते ग्रंथ कितीही चांगले असले तरी निरूपण करणारा नसेल तर त्या ते आपल्याकडे वळत नाहीत. आणि वळल्यानंतर त्यांना जी धडपड चालली आहे तृप्तीसाठी ती तृप्तीची धडपड इथेच फक्त शांत होऊ शकते हे त्यांना कळत नाही. पण ज्याला कळतं त्यांनी हा भाग लक्षात घ्यायला पाहिजे. आपलं कर्म सोडायला नको. समर्थ आपलं कर्म कधीच सोडायला समर्थ असो की आपले श्रीकृष्ण असो. रामांनी सुद्धा कर्तव्य केलं. ते बोलले नाहीत फक्त कर्तव्याला विन्मुख होऊ नको. परंतु अविद्येची आणि वासनांची खेच मोठी जबर असते रे. संतांचं बोलणं संपलं की सर्वसाधारण श्रोत्यात त्याची वासना निर्माण होते. प्रापंचिक भूमीवर आणून आदळते. पुन्हा त्यांना प्रापंचिक भूमीवर आणते. उलट ब्रह्मजिज्ञासेमध्ये आत्मवस्तू यथार्थपणे अनुभवावी अशी तळमळ असते. आत्मवस्तू जशी आहे तशी अनुभवण्यामध्ये प्रापंचिक वासना तृप्त करण्याचा काहीही संबंध नसतो. प्रापंचिक वासना ह्यातून मला 13 रुपये मिळतील, ह्यातून मला 25 रुपये मिळतील, ह्यातून मला मान मिळेल, ह्यातून मला सन्मान मिळेल असं विचार करून जो या क्षेत्रात उतरेल ना त्याला कधीच शांती मिळणार नाही. त्यांनी परमार्थ केला तरीसुद्धा, त्यांनी ग्रंथांचं वाचन केलं तरीसुद्धा, त्यांनी देवाची पूजा केली तरीसुद्धा यावरती काही विशेष बोलण्याचं कारण मला म्हणजे आताचा जो ज्वलंत विषय आहे रामाच्या मंदिराचा, तिथे काय पूजा अर्चा घडत नव्हत्या, तिथे प्रत्यक्ष रामाची मूर्ती नव्हती. पण संस्कार हे कसे, हे संस्कार पूजा अर्चेवर अवलंबून नसतात. सत्पुरुष जीवनात असल्याशिवाय घडूच शकत नाही. त्याच्यामुळे सत्पुरुषांचं जीवनात येणं किती आवश्यक आहे बाबा, निरूपण किती आवश्यक आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. की ग्रंथ असतील, मूर्ती समोर आहे, देव समोर आहे, पण सांगणारा नसेल तर वळणार कोणी नाही. म्हणजे श्रवणाचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे. जे श्रवण आपण निरपेक्षपणे करतो कुणाचं तरी, कोणीतरी निरपेक्षपणे निरूपण करतं, निरपेक्षपणे जो निरूपण करतो त्याला चिकटतात आणि त्यांचं भलं होतं. त्यांना कळत नसलं, काही वेळ तळमळ होते, इथे जाऊन बरं वाटतं, नंतर घरी येऊन प्रपंच वाटू दे, कारण तो परिस्थिती खरं समजतो. पण हे म्हणतात याचा काहीही संबंध परिस्थितीशी नाही. तू त्याकडून काही मागू शकत नाही, ह्यांनी काही मागू नये, निरूपण करणाऱ्यांनी काही मागू नये. हे निरूपण म्हणजे माझ्याबद्दल बोलत नाही, समर्थ जे बोलत आहेत त्याच्याबद्दल. निरूपण करणारा जो वक्ता आहे त्यांनी काही अपेक्षा करू नये. आणि श्रोत्यांनी सुद्धा अगदी त्याचे 5 प्रकारचे श्रोत्याचे प्रकार आहेत, 5 उच्च श्रवा आणि असे 5 नावं आता आठवत नाहीत मला. असे 5 गुण आहेत श्रोत्याचे. ते श्रोत्याचे गुण घेऊन कथेला बसावं म्हणजे मग त्याचा गुरु शिष्य संवाद जो होतो त्यांनी जीवनाचं कल्याण होतं. अन्यथा परमार्थात आपल्याला शेवटपर्यंत नेणारी गोष्ट मिळणार असून सुद्धा मिळत नाही रे. मग उघडण्यासारखं इतकंच नवं तर उघड्या नागड्या सत्याचे दर्शन घ्यायचे असेल तर वासनांचे आवरण फोडून अंतःकरण कसं शुद्ध पाहिजे. आता श्रोत्याला सांगितलं आहे अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध असलं तरच आपल्याला कुणाचं तरी सांगितलेलं पटेल. श्रोता होऊन बसलो ते उदाहरण पुन्हा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर हा म्हणायचं आणि गुरुचं काहीच ऐकायचं नाही तर कसं चालेल. श्रोता आहे ना, श्रवण करतो आहे ना, त्याचं सगळं ऐकावं लागेल आणि त्यांचं ऐकल्याशिवाय तुला मुक्ती नाही. हे ऐकून एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की हे खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि संसार करायचा, प्रपंच करायचा, सगळं करायचं. लक्षात हे ठेवायचं करते धरते ते आहे, त्यांचं मी ऐकणार आहे, अंतरात ते बसलेले आहे. मग आता यानंतर ज्ञानसाधन, ज्ञानाने कळणारी वस्तू नवीन तयार होत नाही. आणि खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, आता जे मिळतंय निरूपणातून मनन चिंतनातून. आता निरूपण हा शब्द माझ्यापुरता मी बोलतच नाही हा. निरूपण म्हणजे याच्याबद्दलचं बोलणं, ग्रंथाबद्दलचं बोलणं जिथे कुठे असेल त्यांनी मिळालेलं जे ज्ञान आहे ते, त्याच्यात जे ज्ञान आहे, ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे
जो वक्ता ज्ञान देतोय ते ज्ञान नवीन नाही आहे म्हणतात ते तुझ्यासाठी. ऐकणाऱ्यासाठी ते नवीन नाही आहे. उलट नवीन नवीन ज्ञान तू स्वतःमध्ये खोचून घेतल्यामुळे तुझं मूळ ज्ञान बाजूला राहतं रे. म्हणून तुला ते खरं ज्ञान उघडं होत नाही, अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे. हा खूप मोठा हेतू या ठिकाणी या निरूपणाचा आहे. ते म्हणतात जे सांगतात ते अतिशय. नदीला जर म्हटलं उलटं वहा तर कठीण आहे. एखादीच नदी असेल की जी कोणत्या तरी एखाद्या ऑप्शनल सांगतात भौगोलिक परिस्थितीमुळे की कोणत्या भागात नदी उलटी जाते, त्याचा व्हिडिओ बघितला, पण ते फारच रेअर आहे. नदी राहणार खालीच ना. मग हा आपला खाली जाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह आहे ना तो असतोच. अरे ज्ञान तुझ्याजवळ आहे स्वतःचं. तू कोण आहे हे तुला माहिती आहे. जे नाही ते तू समोर आणल्यामुळे ना या श्रोत्याचं तुला पटत नाही. जर तू मूळ स्वरूपात तू स्वतःच आहे असं म्हटलं तर हा श्रोता, ब्रह्मनिष्ठ श्रोता, वक्ता जे सांगतो ते श्रोत्याला आतमध्ये जाऊन भिडतं. हृदयस्पर्शी त्याचं एकमेकांशी मिलन होतं आणि मग तो म्हणतो अरे जे मी नाही त्याच्यामध्ये मी गुंतलो होतो का. मी मूळ तर तुम्ही सांगता तसंच आहे. जय जय रघुवीर. असं किती मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की ज्ञान हे हळूहळू विषय कसा गुरफटत जात. ज्ञान हे नवीन नाही. प्रत्यक्षात मी काहीतरी नवीन, मला काहीतरी सोडायचं आहे, मी काहीतरी हे सोडलं, काहीतरी मिळवलं तर मी सुखी होईल, हे सोडलं तर मी काहीतरी सुखी होईल, हा जो विचार आहे ती कल्पना आधी काढून टाकली. द्वैत कल्पना निरसन आधी बाहेर काढून टाकली आणि त्यानंतर सांगितलं तू मूळ रूपामध्ये तुला जे आवडतं ते बघ. आणि तू इथे आला म्हणजे तुला आवडतं म्हणून आला आणि खूप आवडलं म्हणून चिकटला. म्हणजे जे नव्हतं त्याच्यापासून सोडलं, ते सोडून दिलं तू. विचार मनातले जेव्हा तू सोडले तेव्हा तू माझ्याजवळ येऊन चिकटू शकला की नाही. अन्यथा तुला त्यातच रमायला तर त्याला बद्ध म्हणतातच आहे. ते त्याला बद्धच म्हणतात आहे. जो ज्या अर्थी इकडे आला त्या अर्थी साधक बनला. तर या सगळ्या गोष्टी मूळ ज्ञान तुझ्याजवळ आहे म्हणजे आणखी श्रोत्याला आनंद दिला आहे की बाबा रे तुझ्याजवळ जे आहे ते फक्त तुला उघडं करून दाखवतो. प्रत्यक्षामध्ये ते तुला वाटतंय आपल्याजवळ नाही, कारण तू प्रपंचात रमलाय. ती तुझी मानसिक अवस्था आहे. बेलसरेंचं जे निरूपण आहे तेच याच्यावरचं प्रस्तावना आहे. मग आता त्यांनी म्हटलं हे काही नवीन नाही आहे. ज्ञानाचं कार्य आत्म्याचं यथार्थ ज्ञान होण्यास कोठे यावे जावं लागत नाही. कुठे गेल्याने ते ज्ञान होतं असं नाही. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. जे आपण महाशिवरात्रीच्या प्रवचनामध्ये पुष्कळ वेळा तो चर्चा झाली की ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आणि ज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजे काय की स्वतःचं स्वरूप स्वतः ओळखणे. स्वतःचं स्वरूप स्वतःला ओळखणे हे ते ज्ञान आहे. जे ज्ञान मुळातच तुझ्याजवळ होतं म्हणून तो माझ्याजवळ आला. कळतंय का? येतंय का लक्षात की कॉम्प्लिकेटेड होत आहे? तुझ्याजवळ ते ज्ञान आहे हे तुला माहिती आहे म्हणूनच तू माझ्याकडे ओढल्या गेला. अन्यथा माझ्याकडून पळून गेला असता का चिकटून बसला असता ब्रह्मज्ञानी सत्पुरुषाकडे. तो तर आपल्या शरीरावरचं म्हणजे जशी ती मूर्तिकार एक्स्ट्रा काढून टाकतो आणि मूळ मूर्ती जशी तयार करतो काढून टाकतोय. मी तुझ्यावरचे दोष, मोह, मद, मत्सर, प्रपंचाची आसक्ती काढतोय आणि तरी तू माझ्याकडे येतोय. म्हणजे तुला आवडतंय, म्हणजे मूळ तू ज्ञानीच आहेस. फक्त ते नको आहे तुला, ते तुला टाकता येत नाही. कसं करायचं म्हणून तू माझ्याकडे येतो की नाही. म्हणजे मी तुला समजावून सांगितलं की नाही की तू मूळ माझाच आहे. आता जे तुला आवडतंय कारण तू माझा आहे हे तू स्वतःला ओळखलं म्हणून तू माझ्याकडे आला आणि मला चिकटला. अन्यथा तू माझ्याकडे येऊन टिकलाच नसता. हा सजातीय गुणधर्म आहे आपला. मी तुझा, तू माझा, हा सजातीय गुणधर्म आहे. हे निरूपण तुला का आवडतंय आणि निरूपणकाराला विशेष महत्त्व दिलं आहे त्यांनी या ठिकाणी. कारण की ग्रंथ जरी समोर असले तर निरूपण केल्याशिवाय, त्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचं निरूपण ऐकल्याशिवाय व्यक्ती त्याच्याकडे ओढत नाही. ओढल्यानंतरची अवस्था सांगत असताना ते कौतुक करतायत वक्त्याचं, श्रोत्याचं. बाबा रे तुझा मी छाटून टाकला सगळा मद, मोह, मत्सर, तरीसुद्धा यावं वाटतंय की नाही. म्हणजे तुला ते आवडतंय म्हणून तू सोडायला तयार. मला जर म्हटलं झोपू नको रात्री तर मी ऐकत नाही कोणाचं. पण जर मलाच वाटलं की झोपावं नाही आणि अभ्यास करावा, मी त्याचं उदाहरण नेहमीच देते. तर मी स्वतःहूनच जागी राहते. इथे मला स्वतःहून सोडून टाक बरं संसार, सोडणार नाही. मलाच वाटलं त्यात काही रस नाही आणि ह्याच्यात फार गोडी आहे, आपोआप सुटतो. सहजच तेच करायचं असतं त्या सत्यतत्वाला तेच ओळखून घ्यायचं असतं. पण ते प्रश्न असा असतो की मायेमध्ये माणूस जो रमलेला आहे
ते फक्त मी छाटून टाकतो तुझं, जे तुझं नाही ते काढतो आणि जे तुझं आहे ते सहज ज्ञान तुझ्याजवळच आहे ते तुला वापस करतो आणि म्हणूनच तर तू आनंदी होतो. आणि इथला जो आनंद तुला मिळतो तो संपत नाही. तिकडचा आनंद तुला जे वाटलं की नाही मगाशी असं वाटलं की उन्नत अवस्था होते बद्धाची सुद्धा उन्नत अवस्था होते. नसतो का आपण? आत्ता जो 40 वर्षाचा संसार झाला, उन्नत अवस्था होती, काही कमी नव्हतं. मुलं बाळं, संसार, पैसा, अडका, जे प्रसिद्धी, मान, सन्मान, उन्नत अवस्था आहे. पण त्या उन्नत अवस्थेमध्ये जे सुख नाही म्हणून तर तू माझ्याकडे वळला ना. आणि आता जे मी तुला देणार आहे, तुझ्याजवळ काहीच राहणार नाही आहे. मान नाही, सन्मान नाही, प्रसिद्धी नाही, पैसा नाही, बुद्धीसुद्धा स्वतःची राहणार नाही, कारण आपण आता म्हातारं होत चाललो आहे. हे सगळं काढून जरी घेतलं तरी तुला सुख मिळणार आहे. असं बिन पैशाचं सुख तुला देतो आहे, बिन मायेचं सुख तुला देतो आहे. हे तुला आवडतं आहे म्हणून थोडंसं मी जे सांगतो त्याच्याकडे जर तू दुर्लक्ष केलं तर मग प्रपंचातलं लक्ष कमी होईल आणि माझ्याकडे तुझं आकर्षण वाढेल. मग आता काही त्रास आहे का सांग? ही परिस्थितीवर अवलंबून आहे. तुझ्याचसोबत बद्ध राहतो, तुझ्याचसोबत मुक्त राहतो. दोघंही जर एका परिस्थितीमध्ये असूनसुद्धा हा बद्ध आहे तो मुक्त आहे तर तुला समजायला पाहिजे. आपण म्हणतोच ना की साधू संत कसे काय या परिस्थितीमध्ये चांगले राहतात. मग आवडलं ना तुला ते? म्हणजे मला माझ्यासाठी किती याही परिस्थितीत साधू खुश असतात. ज्ञानेश्वर माऊलींना त्रास झाला तरी ते खुश आहे. मग आपण त्याच परिस्थितीमध्ये दुःखी का? हा विचार जर तू केला तर तू माझा आहे. आणि मग माझा झाल्यावर तुझं कोणतं ज्ञान मी काढलं, कोणतं दिलं? जे तुझ्याजवळ होतं की मला आनंद आहे तेच तुला वापस केलं. बाकी नको होतं ते बाहेर काढलं. असा सरळ सरळ म्हणजे तसा कठीणच, पण प्रश्न विचारून बेलसरेंचं उत्तर आहे. हां, हे अजून आपला दासबोध सुरूच झाला नाही. दासबोध सुरू करताना त्यांच्या शिष्याचा आधी ऐकतोय, पण निरूपणकार कसे असतात सांगणारे आधी की तुमच्या मनाची तयारी करा आधी आणि मग मी तुम्हाला आमच्या सद्गुरूंजवळ पाठवतो. मग या पद्धतीने कुठं जावं, याच्यासाठी कुठे जावं लागतं आहे का? कुठे जावं लागत नाही. ते ज्ञान पूर्ण असतं. आणि हे जे ज्ञान आहे ते पूर्ण ज्ञान मी थोडक्यात सांगितलं तरी बेलसरेंचंही मोठं प्रवचन आहे, पण हे सुद्धा ज्ञान पूर्ण आहे. संपूर्ण समाधान पद्धत तुला पाहिजे असेल तर ते संपूर्ण समाधान जर निश्चित झालं की इथे मिळतं आहे तर तू साहजिकच ना. मला जर अगदी वाटलं की इथे पूर्ण समाधान आहे तर मी जास्तीचा 1 तास घालून त्याच्यामध्ये वेळ घालवीन ना. जे आतापर्यंत जमलं तर जाऊ 1 तास, जमलं तर ऐकू, जमलं तर बोलू, असं नाही ना. नेटाने का करतो आहे? कारण की तुला समाधान मिळतं आहे ना. आणि हे जे मिळणार आहे ते पूर्ण समाधान आहे. त्याचा स्वार्थ मुळातून नाहीसा झालेला असतो. तरी पण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वरूपाचं अज्ञान दूर करण्याची तो खटपट करतो रे. त्याला स्वतःचं ज्ञान आहे. आता बघा, प्रत्यक्ष परमेश्वराला काय कारण आहे ह्या सगळ्या मायेला निर्मित करायचं? काहीच कारण नाही. तो स्वतः तर पूर्ण आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, तो आनंदी आहे. तरीसुद्धा तो प्रकार करतो आहे ना आपल्यासाठी सगळे. मग ह्यांनासुद्धा ज्ञान झालं. जे काही निरूपण करतात त्यांना ज्ञान झालं. ते काय करतात? त्यांना स्वतःचं ज्ञान असल्यामुळे तुमच्या स्वरूपाच्या अज्ञानाकडे दूर करण्यासाठी तो खटपट करतो. मनापासून प्रार्थना करतो भगवंताला की याचं भलं हो, याचं कल्याण हो. याची जे भलं करतो या प्रयत्नाचं स्वरूप संतांच्या मनोरचनेवर आणि तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून राहतं. कोणी ग्रंथ त्यांच्या मनस्थिती जशी असेल तसं ते करतात. ज्यांना हे ज्ञान होतं ते त्यांच्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, कोणी म्हणे ग्रंथ आमच्या वेळेस एक म्हणजे माझं लग्न जेव्हा 90 साली झालं तेव्हा एक व्यक्ती येत होते आमच्याकडे, खूप जुने ते यायचे आमच्याकडे. त्यांच्या अंगावर कपडेसुद्धा नीट नसायचे, त्यांचे मोजे फाटलेले, पण गीतेची सगळी पुस्तकं गीता प्रेस गोरखपूरहून मागवायचे आणि ज्याला ज्याला पाहिजे इतके एकेका महिन्यात प्रत्येकाच्या घरी 3-4दा येऊन ते पुस्तकं द्यायचे. मी माझ्या मिस्टरांना म्हटले सुद्धा, हो यांना अंगावर घालायला कपडे नाही आहेत. पण आणि वेळ मिळाला रविवारी की सगळ्या मुलं आपल्या एरियातले गोळा करायचे आणि आमच्या मुलांनी वगैरे तिथेसुद्धा गीता पाठ केली. गीता प्रेस गोरखपूर असं म्हणायचे मोठ्यानी मुलं. ते काका आले की गीता प्रेस गोरखपूर असं म्हणून त्यांची आयडेंटिटी झाली होती की गीता प्रेस गोरखपूर म्हणजे हे काका. ते रिटायर झाल्यावर त्यांनी सांगितलं, मुलांनी काही का म्हणे माझे जे पैसे आहेत ते सगळे समाजकार्यासाठी गीतेच्या, आत्ताही डोळ्यात पाणी येतं त्यांच्या आठवण झाल्यानंतर. प्रत्येकाला पुस्तकं वाटायचे. बहिणी वाचानं, ताई वाचानं, कधी वाचलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, ज्यांना कळतं, ज्यांना ज्ञान झालं ते तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून ते कोणी ग्रंथ लिहील, कोणी नुसते बोलेल, तर कोणी मौन राहील, तर सर्वच लोककल्याण करतील. मात्र ज्यांना ज्ञान झालं ते लोककल्याण करतील
लोककल्याणाच्या शिवाय हे ज्ञानी लोक राहू शकत नाही. त्यांचा मूळ स्वभाव लोककल्याण आहे. कोणी मौनात जातं, कोणी ग्रंथ लिहिल, कोणी काही करेल आणि कोणी काही करेल. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कौतुक कोणाचं झालं आहे? मग आता श्रोता आणि वक्ता. मग प्रश्न विचारला आहे की माझं मन रमत नाही. मग त्यांनी श्रोत्याबद्दलची जास्तीची माहिती सांगितली, वक्त्याबद्दलची जास्तीची माहिती सांगितली की जे लोक ऐकणारे असतात त्यांची कॅटेगरी कोणती असते, त्यांची मनस्थिती काय असते आणि ती का असते. आता इतका त्यांचा मोठेपणा जर वक्त्याचा समजला, मग श्रोत्याला आपुलकी वाटते. प्रश्न माझ्या मनाचाच विचारला आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आणि आपल्याला समाधान मिळेल, शाश्वत सुख मिळेल. अशी त्याला जेव्हा शाश्वती वाटते, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता बघा, दशक 7वा, समास 6वा, बद्धमुक्त निरूपण. अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पनेरहित संचले, क्षणयेक तदाकार केले, मजया निरूपणे. किती छान. अद्वैत ब्रह्म निरूपिले. आता अद्वैत ब्रह्म निरूपिले, त्यांनी जे ब्रह्म सांगितलं, अद्वैताचं निरूपण केलं. अद्वैत म्हणजे तो एकटाच. आता मी आणि माझं जे काही आहे ते मी नाही, आणि मी जो आहे तो पण म्हणतोय की मी म्हणजे परब्रह्म, माझी म्हणजे माया. मी सुद्धा म्हटलं मी आत्मा, आणि बाकीचं सगळं माझं म्हणजे माया. म्हणजे तो आणि मी सगळे अंश झालो की नाही. हे जे अद्वैताचं ब्रह्म निरूपण केलं आहे मी. हे जे मी निरूपण केलं आहे, जे कल्पनेरहित संचाले. आता कल्पना नाही तुझ्या मनात कोणत्याही प्रकारची, वेगवेगळ्या कल्पना नाही आहे मनाच्या, कल्पना नाही मायेच्या, कल्पना नाही द्वैताच्या. हां, द्वैताच्या असतील तर कोणत्या असतील सांग. अरे वेळ झाली का? हां, द्वैताच्या असतील तर कोणत्या असतील? की द्वैताच्या असतील तर तुम्ही स्वामी, मी भक्त, तुम्ही गुरु, मी शिष्य. आणि अशाच्या व्यतिरिक्त तिसरी कल्पना माझ्या मनात नाही येणार आहे. क्षणयेक तदाकार केलं, मज या निरूपणे. मग ह्यामुळे असं झालं आहे की माझं मन क्षणामध्ये तदाकार झालं. थांबावं लागतं आहे. 3 ओव्या वाजते. परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मचे होणे असावे, पुन्हा संसार असं न यावे, चंचळपणे सर्वथा. कल्पनारहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊ न असावे श्रीराम. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे, चुके नाकी श्रीराम. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची भावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागुते श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मी काढून नाही ठेवलं, मला वाटतं दादा घेत आहेत का. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली, दाशरथीने समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय, उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिती हेतुं, त्वामध्यात्मज्ञान विरंतर हृदिभाव्यं. हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्ता मात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्वा, हित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं.
मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावं त्वं मे नाथो नाथितकार्या किलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैर्हृदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलम् को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैः प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामितकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।